शांतते वेळेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही वर्णानामर्थसंघानां रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायक वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं लक्ष्मी नृसिंहमहं भजे कल्याणधाम सान्निध्यं नाभिग्राम समाश्रितम् आनन्दे स्थित्यात्मा आनन्दं रंगनाथ सरस्वती नृसिंह विठ्ठल ज्ञात्वात्मानन्दप्रदायिनं श्वासानन्दादभिन्नत्व प्रत्यग्ज्योतिर्विभारणे यशसिद्धिनिशदातारं भगवत्प्रेमप्रवर्षकं सर्वसौख्यप्रदायकं श्वासानन्दं प्रणम्यं योऽन्तःप्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगदनिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सद्गुरु समर्थानाथाच्या नाथा तुझं नमो श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे तरी दंडवत नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपांग मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष धावे दास पायांचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती आता मजा साह्य येथे करावे देवा करावे देवा जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये माणसानं कोणत्या रस्त्यावरून चाललं पाहिजे, मार्ग कोणता असला पाहिजे याबद्दलचं एक दिग्दर्शन करतात. महाभारतामध्ये एक श्लोक येतो, त्यामध्ये असं म्हटलं कप पंथा महाजनो येन गतंस पंथा. या उक्तीचं, या श्लोकाचं स्वैर रूपांतरण, भाषांतरण जगद्गुरु निळोबारायांनी, जगद्गुरु तुकोबारायांचे जे पट्टशिष्य आहेत संत निळोबाराय त्यांच्याकरता तुकोबारायांना पुन्हा
पृथ्वी तलावर यावं लागलं होतं आणि जे भक्त शिरोमणी मानल्या गेलेत ते बरोबर आहे. या अभंगामधून याचं विवरण विवेचन करतात. विठ्ठला जमेना ना जमतं ऐकू येते ना. हे रोहणा परिसरामध्ये आज एक हरिदिनीच्या एकादशीच्या निमित्तानं ही सेवेची योग आला. हा अनेक अर्थानं महत्त्वाचा योग आहे. एक तर इथे 2 दिंड्या आल्यात. एक आहे आपल्या या गोदरीवरून आणि दुसरी कोणती ढिसाळवाडी सांगितलं ना कोणी समोर नाव बरोबर आहे ना. ढिसाळवाडी नावाला आहे पण परमार्थात ते ढिसाळ नाहीत, ते पक्के. आणि हे गोदरीचे लोक म्हणायला गोदरी आहे पण यांच्या परमार्थाच्या कीर्तीचा सुगंध मात्र सर्वत्र पसरलेला आहे. तो थेट गोदरीपासून शेगावपर्यंत पसरलेला आहे. तर गोदरीचा अर्थ पाहत बसा तुम्ही, पण त्याचा उलटा अर्थ असा आहे की तुमचा अर्थ तुमचा सुगंध इथपर्यंत पसरला आहे. त्यामुळे अत्यंत योग असा चांगला आहे. गोदरीचे आमचे पाहुणे आमचे जावई हरिभाऊ तांदुळजे यांच्या संपर्कातून प्रयत्नातून यांच्या पुढे हा योग आला आणि दिंडी त्यांनी सुरू केली. तुम्ही सगळे लोक चालवत आहेत. आता सुरडकर मंडळी त्यांना साथ देते आहे. स्वतःशी सरपंचही भेटले. 500पर्यंत लोक तुम्ही येतात. खरं म्हणजे हा मोठा एक वटवृक्ष तयार झाला आणि मोठा म्हणजे सुरुवातीला प्रवाह छोटा होता पण आता हा सागरासारखा विशाल प्रवाह शेगावला जातोय. तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, करावं तेवढं स्तुती तेवढी आहे. कारण तुम्ही आता तुमची स्तुती करण्याची माझी लायकी नाही. या लागे आता स्तुती सांडून निवांता चरणी ठेवीजी माथा हिची भरी तुमच्या चरणावर मस्तक ठेवलं. पण थोडं या इतर लोकांसाठी म्हणून सांगतो बाहेरगावच्या आपण ज्या पात्रात ज्या स्थळी ज्या स्थानी आपण सेवा करतोय ना ते स्थान फार महत्त्वाचं. हे ज्ञानगंगेचं पात्र आहे आणि ज्ञानगंगेचं पात्र याला शब्दालाच फार महत्त्व आहे. माऊलींनी याचं वर्णन केलं या पात्राचे. जे ज्ञानगंगे नहाले जे पूर्णता जीव निधाले. ज्ञानगंगेमध्ये राहिलेले परिपूर्णता प्राप्त होतात, ते पूर्ण होतात. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णता प्राप्त करायची असेल जीवनामध्ये दुःख काय आहे तर अपूर्णता आहे. जीवनामध्ये सुख मिळवायचं असेल तर पूर्ण झालं पाहिजे. यो वै सुख भूमहा तत्सुखम न अल्पास्ते सुखमस्ती. पूर्ण झालं की तो सुखी होतो. म्हणून पूर्ण व्हायचं असेल तर ज्ञानगंगेचं चांगळ करावी लागते आणि एक पात्र ज्ञानगंगेचं. दुसरा भाग याला ठिकाणी संतांचे चरण स्पर्श झाले. तुम्हाला माहिती असेल आपल्या मराठवाड्यामध्ये जे नाव आहे रंगनाथ महाराजांचं स्थान आहे. सिंदखेड तालुक्यात सिंदखेड जालना रस्त्यावर आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराज. त्या आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराजांचं वास्तव्य त्यांचे पदस्पर्श या भूमीला नेहमी व्हायचा. त्यांची गजानन महाराजांची भेट झालेली आहे 2दा. इतकंच नाही तर त्यांचे शिष्य असणारे संत बाळाभाऊ महाराज पितळे ओम ब्रह्मी श्वासानंद सरस्वती त्यांचे चरणस्पर्श या भूमीला आहे. आणि म्हणूनच कदाचित आपण असं म्हणू की गजानन महाराजांनी वास्तव्य करण्यासाठी जर कुठलं स्थान निवडलं असेल तर पूर्वीच संतांनी पवित्र केलेली ही भूमी आहे. म्हणूनच गजानन महाराजांची मूर्ती इथे येऊ शकली आहे. याचं हेच उत्तर आहे. कारण संत आणि देव कुठे येतात तर त्यांना भूमी पावित्र्य लागते पहिले आणि कुल पाव लागते. शुचिनाम श्रीमतांगे योग भ्रष्टो जायले पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन
तेथे हरीचे नाथ जन्म घेती तेथे हरीचे नाथ जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तुझे पवित्र ते कुळ पावन तुझे अत्यंत पवित्र अशी भूमी आणि विशेष म्हणजे हा जो परिसर आहे सगळा हा संत बाळाभाऊ महाराजांच्या गुरुपरंपरेतला बाळाभाऊ महाराज, दत्तात्रय महाराज, दिगंबर महाराज यांच्या शिष्य परंपरेचा हा परिसर आहे. लोणा आहे, वरणा आहे, निमकवडा आहे, बाकी सगळे गावं आहेत तुमचे. आणि या सगळ्या गावातली मंडळी, पंचकोशीतली मंडळी मिळून हा सगळा सोहळा चालवतात, मंदिर चालवतात, वारकऱ्यांची सेवा करतात, जीव घालतात. सर्वात मोठं पुण्य वारकऱ्यांच्या सेवेचंच आहे. माहिती आहे का? अनुव्रजाम्यहं नित्यं पूजयेतं गिरिणोभी असं भागवतात म्हटलेलं आहे. निरपेक्षं निर्शान्तं निर्वैरं समदर्शनम् अनुव्रजाम्यहं नित्यं पूजयेतं गिरिणोभी देवैचिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. जिथे संतांचे, वारकऱ्यांचे, हरिभक्तांचे चरण लागतात त्यांना तथुत्व केल्या जाते. ते पुण्याचं सर्वात महत् पुण्य असं ते मानल्या गेलेलं आहे. आणि तुम्ही या परिसरातले सगळे लोक करता. मला विशेष दृष्टोत्पत्तीला विशेषत्वानं लक्षात आलेले वावगे परिवार आहे. विष्णू भाऊ असतील, सुनील भाऊ असतील, सेवा करतात, यूट्यूब आहे, त्यांची पखवाज आणतात, टाळ आणतात. खरं म्हणजे आता परिस्थिती बाबा अशी की पखवाजावाले पखवाज आणत नाहीत. आमच्याकडे सांगतो मेकरचं आणत नाही. टाळकरी टाळ तिथंच टाकून देतात. तुम्ही ते आणता, सेवा करता. पखवाजाला कणिक लागते, टाळ शतरंज्या उचलाव्या लागतात, तुम्ही सेवा करता. खरं म्हणजे तुम्ही सगळेच भाग्यवान आहात, कारण सेवेची तुम्हाला संधी मिळाली. तुम्ही आता यांच्याबद्दल बोललो तर तुमचं सांगतो. तुम्ही जी मंडळी दिंडीमध्ये चालत आहात, खरं म्हणजे तुमच्यासमोर मी सेवा करण्याच्या लायकीचा नाही. कारण तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे पायी चालत आहात. रस्त्याला पायी पायी चालतात. 20 किलोमीटर, 10 किलोमीटर, 25 किलोमीटर पायी चालून तुम्ही शेगावला चालले. मी इतका आळशी माणूस आहे की मी पायी तर 5 पावलंसुद्धा पायी चालत नाही. गाडीशिवाय कुठे जात नाही. आता तर परिस्थिती अशी आहे की आमच्या घरात या खोलीतून त्या खोलीत जायला आणि किमान बाथरूमपासून संडासपर्यंत जायला तितकं तर जावं लागतं की नाही. तिथं एखादी गाडी ठेवता येईल का? घसरगुंडी एखादी लपणारी गाडी अशा शोधामध्ये मी सध्या. त्यामुळे मी पायी चालत नाही. तुम्ही पायी चालता. जे पायी चालतात त्यांच्या समोर मी उभं राहून बोलायचं काय संबंध येतो. त्यात पुन्हा अशा ठिकाणी की जिथे मृदंग वादक फार चांगले आहेत. काय नाव तुमचं? शुभम आडनाव असेल ना? गोंधळे. गोंधळे चुकलं काय? बरं, समजून घ्या तुम्ही. त्याचं काम फक्त सोयरिकीच्या वेळेस पडतं. लग्न झालंय ना, आता काही काम नाही तुम्हाला. आमचे ऋषिकेश महाराज गोकुले ताळंगीचे, आमचे भानुदास महाराज आहेत बुरवण्याचे, आणि बाकी सगळी मंडळी आहेत. आता नाव माहीत नाही, पण आता नावं एकदाच घेतलं तर एवढा फसलो. आता नावं जर घेतलं तर कसं व्हायचं माझं? एकदाच घेतलं आणि इतकी चूक होऊन बसली की तुम्हाला काय सांगू. भांडे घासावं लागतात, धुणं घालावं लागते, काय काय सांगू तुम्हाला. ते नाव घेण्याचा फरक वाईट. आणि नाव घेण्यामध्ये आमची एक अडचण आहे बाबा. नेमकं आता हा परिसर आमचा आहे. या परिसरातले सगळी शिष्यमंडळी, सगळे ओळखीचे गावातल्या लोकांची नावं घेता येत नाही परिसरातले. कारण ज्याचं नाव सुटलं तो तिकडे वाघळीजवळ गाडी आडवी लावतो. अशी मोठं अडचणीचं होते. पण सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन बोलतो. खरं म्हणजे मी बोललो की तुमच्यासमोर मी दिंडीत चालणाऱ्यांसमोर बोलण्याचा माझा अधिकार नाही, पण मी बोलल्याशिवाय राहत नाही. याचं कारण मी तुम्हाला भीत नाही. याचं कारण सांगतो. समजा वाईटात वाईट तुम्ही काय कराल माझं? मला इतकंच म्हणालं की अरे आम्ही याला सोनं समजलं होतं, हा पितळ निघाला. तुम्हाला सांगतो मी पितळे आडनावाची पाटी लावूनच फिरतो. त्यामुळे तुम्ही सोनं किती म्हटलं तर मीच सांगतो पितळे. त्यामुळे चिंता करू नका. मी बिनधोक तुमच्याकडे सेवा करतो. 1 तासात सेवा संपवायची वाटचालीची सेवा आहे. आता 9:15 वाजले. आपण 10 सव्वा 10 पर्यंत सेवा संपणार आहे. फक्त 1 तासात सेवा संपल.
फक्त 1 तास किती वेळात संपल हे पाहू नका. हो, नाही कळलं तर उद्या विचार करा. फक्त तो 1 तास किती वाजता होईल. जे 10:15 वाजता सेवा संपेल, पण 10:15 किती वाजता वाजतील हे घड्याळात पाहायचं नाही. जेव्हा सेवा संपल तेव्हा 10:15 वाजले. विठ्ठला संतांच्या भूमीमध्ये आल्यानंतर तुम्ही दिंडीच्या रस्त्यानं जात आहात आणि म्हणून सेवेसाठी जो अभंग निवडला त्याच्यामध्ये मार्ग सांगितला. तुम्ही मार्गाने जाता. मार्गाचे 2 प्रकार असतात. एक सरळ मार्ग असतो आणि एक वाकडा तिकडा मार्ग असतो. माऊली त्याला म्हणतात एक सरळ वाटा आहे, त्याला उजू वाटा म्हटलंय, आणि दुसरा रस्ता जो आहे तो आडरानाचा रस्ता आहे. दोन्ही रस्त्याला जर चाललं तरी पाय दुखणार हे नक्की आहे. आगाव उजू वाटा चालावे तरी पायाची शिणवावे, आडराणी धावावे तरी तिची. एक माणूस असा सरळ डांबरी रस्त्यानं चालला पण त्याचे पाय दुखले. तो दिंडीत होता, वारीत होता हे खरं आहे. पण नंतर दुसरा म्हणे असं म्हणाला की आपल्याला सरळ रस्त्यात नाही चालायचं, असं काळ्या वावरानं जायचं. रस्त्याच्या बाजूनं आपलं जायचं, मग इकडच्या वावरात घुसायचं, मग इकडं शेतात, मग तिकडच्या रानात, असं आडवं तिडवं जायचं. त्याचे पण पाय दुखणारच आहे. सरळ रस्त्यानं गेलं तरी पाय दुखतात, वाकड्या रस्त्यानं गेलं तरी पाय दुखतात. मग सरळ रस्त्यानं का चालू नाही हो हा प्रश्न विचारला माऊली. मी सरळ रस्त्यानं चाला. कारण बरं चालायचंच आहे तुम्हाला, चालायचंच जर आहे तुम्हाला तर तुम्ही कोणत्या रस्त्यानं दिशेने चाललं पाहिजे. तोच रस्ता सिनेमा टॉकीजकडे जातो, तोच रस्ता दारूच्या दुकानाकडे जातो, तोच रस्ता सासूरवाडीलाही जातो, तोच रस्ता मंदिराकडे जातो, तोच रस्ता दिंडीचाही आहे. कोणत्या रस्त्याने चालायचं आहे. मला म्हटले तुम्ही जर दिंडीच्या रस्त्यानं चालले म्हणजे चालत असताना नामस्मरण करत चालले, जर रस्त्यानं नामस्मरण करत चालले तर एकेका यज्ञाचं पुण्य आहे तुम्हाला. राम म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाले, राम म्हणता वाट चाले, राम गाता वाट चाले, नाम गाता वाट चाले, नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले. यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, पाऊला पाऊले, नाम गाता वाट चाले, नाम गाता वाट चाले. यज्ञ पाऊला पाऊले. एकेका पाऊलामध्ये यज्ञाचं पुण्य भामसंकीर्तन करत चाललं तर. पण आमच्याकडच्या गोष्टी सांगतो बरं, तुमच्या दोन्ही दिंड्यात तसं नाही. पण आमची जी पंढरपूरला दिंडी जाते तिच्यातलं सांगतो गोष्ट. काही मंडळी अशी असतात ते मागे पडतात. कशाला मागे पडले तर तंबाखू खायची असते. मी म्हटलं का रे हे खायसाठी मागं पडले. ते म्हणे अहो तुम्हाला कळत नाही म्हणे,
तंबाखूला असं लेकरासारखं सांभाळावं लागतं, म्हणजे नव्या नवरीसारखं. कसं तिला असं तळ हातावरच्या फोड्यासारखं सांभाळावं लागतं. मग तिला असं घ्यावं लागतं, मग तिकडून नवरदेव आणावं लागतो, तो असा त्यात टाकावा लागतो, आणि मग ते नवरा नवरीचं दोघाला एकत्र आणावं लागतं. मग आणल्यावर हे जे रिकाम तिकडे आहेत की नाही, कोल्हे, लांडगे, करवल्या, या सगळ्या बाहेर फेकावं लागतात अशा. आणि मग नवरा नवरी उचलून असे गाडीमध्ये ठेवावं लागतात सजवलेल्या, आणि उरले सुरले सप्त्यात पाठवून द्यावं पाहुणे सगळे. याच्याकरता नाही, जे नामस्मरण करत भगवंताचं वाटचाल करतात त्यांच्या करता आहे. मग चालायचंच असेल तर संतांनी दाखवलेल्या रस्त्यानं चाललं पाहिजे, आणि संतांनी सांगितलेल्या पद्धतीनं चाललं पाहिजे. पुन्हा दोन गोष्टी लक्षात घ्या, रस्त्यानं चालणं महत्वाचं नाही, संतांनी सांगितलेल्या पद्धतीनं चालणं महत्वाचं. म्हणजे कसं संत करतात त्याला तसं, संत तसे करत होते तसं करायचं का? हो करायचं, पण तसंच करायचं का? तसंच नाही करायचं, तसं करायचं. म्हणजे हेतू लक्षात घ्यायचा. म्हणजे गोष्ट अशी आहे की दोन शब्द आहेत, अनुकरण आणि अनुसरण. एक असतं अनुकरण आणि दुसरं असते अनुसरण. अनुकरण कशाला म्हणतात? बाह्य दृष्टीनं बाह्यतः कृतीचं केलेलं नक्कल, कॉपी, त्याला अनुकरण म्हणायचंय. हे माकडावर टिनावर बसतात आणि आपण जसं केलं तसं करतात, नक्कल करतात. घरात लहान लेकरं असतात, ते आजोबा चालले तसे आजोबाची काठी घेऊन चालतात, आजोबा खाकरले तसंच खाकरतात, आजोबांनी डोक्यात हात घातला की हे पण डोकं खाजवतात, आजोबा जसं करतात तसं ते करतात. त्याला म्हणायचं अनुकरण. आणि अनुकरणामध्ये घोटाळा आहे. संत अनुकरण करायला सांगत नाही, करत नाही, घोटाळा होत असतो. म्हणजे रस्त्यानं एकदा एक गावाकडचा डॉक्टर होता खेड्यावरचा, खूप चांगले लोक असतात ते खेड्यात प्रॅक्टिस करणारे डॉक्टर, जे हे डॉक्टर बसले होते खेड्यात प्रॅक्टिस करणारे डॉक्टर जे असतात हे खरी सेवा करतात. असा एक डॉक्टर होता, तो सेवा करत होता. आता या खेड्यातले डॉक्टर जे असतात ना, ते डेंटिस्टही असतात, डोळे तपासणारे असतात, कान तपासणारे असतात, सर्जनही असतात, काम पडलं तर डिलिव्हरी करतात, हे सगळंच करत असतात, ऑल इन वन. मग घडलं असं की हे डॉक्टर एकदा चालला कुठेतरी, या खेड्यावरून त्या खेड्यावर बोलावलं होतं. रस्त्यानं तो मोटरसायकलवर येत होता, येता येता मागे कंपाऊंडर बसलेला होता, आणि मोटरसायकलवर चालता चालता डोक्यात दुसरे काय विचार करत होता. इकडे तिकडे झाडं पाहिले, इकडे काही कडुलिंबाचे, काही आंब्याचे, काही बाबळीचे, काही येड्या बाबळीचे, रस्त्यावर सगळेच असतात, सत्यातही बरेच असतात असे. मग सगळे असे येत असतात. त्याच्यामध्ये त्याला कवटाचं झाड दिसलं, कवटाचं. पाहिलं, सोडून दिलं, डोक्यातून विषय काढून टाकला. पुढे गेल्यावर त्या पाणंद रस्त्यामध्ये, पांदीमध्ये एका ठिकाणी एक उंट पडलेला होता, ओरडत होता, आणि त्याच्या भोवती 2-4 माणसं, हे राजस्थानचे लोक येतात ना उंट घेऊन, तसे आले होते. आणि ते 2-4 लोक डोक्याला हात लावून चिंताक्रांत त्रस्त होऊन बसलेले होते. मग यांनी असं पाहिलं, त्यांनी त्याला हात दिला गाडीला, म्हणे भाऊ तुम्ही या गावची दिसता, मदत करा. म्हणे काय झालं? ते म्हणे तुम्ही डॉक्टर दिसता. म्हणे कसं काय ओळखलं? म्हणे तुमच्या गाडीवर चिन्ह आहे ते अधिकचं ओळखलं. म्हणे आमचा उंट मरायला टेकला, आता हा मरतो, तुम्ही विचार काहीतरी इलाज करा. तो म्हणे अरे बाबा मी माणसाचा डॉक्टर आहे, ते जनावर आहे, मी वेटरनरी नाही आहे. तो म्हणे काही का होईना, पण डॉक्टर आहे ना, येरी तो उंट मरतो ना, मग महिलापेक्षा तुम्ही काय करा, तुमच्याकडून काय करता येईल ते करा. त्यानं आता खाली उतरला, त्याने गाडी अडवली, पुढे जाऊच देत नाही, इकडे तिकडे पाहिलं. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की मगाशी त्याला उंटाचं निरीक्षण केलं तर उंटाच्या गळ्यामध्ये, मानेमध्ये काहीतरी अडकलेलं दिसलं, असा गळा सजलेला होता. मग त्यानं निरीक्षण केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं काहीतरी जाड असं गोल गोल अडकलेलं आहे. आणि मग त्याला आठवलं की आपल्याला मगाशी आपण ते कवटाचं झाड पाहिलं होतं, आणि उंटाची मान उंच असते, यानं कवट खाल्लेलं असलं पाहिजे. मग यानं सांगितलं की मी करतो म्हणे इलाज. लोक खुश झाले. मग ह्या म्हणे 2 दगडं आणा. म्हणजे 2 फाड्या आणल्या मोठ्याल्या दगडं. एक दगड उंटाच्या मानेच्या खाली घातला, आणि दुसरा दगड त्यानं हातात घेतला, आणि त्यानं असा उंच केला, आणि काय सुंदर आहे. त्याला टायमिंग म्हणतात, योग्य वेळेस योग्य ते. मग त्यांनी ठाडकन तो आदळला, दगड त्या उंटाच्या मानेवर बसला, दगड बसला, कौट फुटला, उंट उठला, काम झालं.
हे कंपाऊंडरनं पाहिलं. हा मॅट्रिक 3 वेळा नापास व्हायला होता. हे म्हणे डॉक्टर होणं लय सोपं आहे, मस्त सोपं आहे म्हणे, डॉक्टर व्हायला काय लागते. ते म्हणलं ना, मी त्याला लगेच सांगणं सुरू केलं की मी म्हटलं की डॉक्टर मला व्हायला काहीच हरकत नाही, मला इकडची भाषा प्रॅक्टिस करतो ना मी समाधीमध्ये, मला माझवान शब्द फार आवडतो तुमचा, त्याला प्रति शब्द मराठीत सापडलाच नाही मला. मग डॉक्टर यानं पाहिलं, मस्त जमलं, डॉक्टर होणं सोपं आहे. एकदा काय झालं, डॉक्टर गेले गावाला आणि फोन आला. ते म्हणे आमची म्हातारी आजारी आहे. तो म्हणे डॉक्टर गावाला गेले. ते म्हणे आता डॉक्टर येईपर्यंत म्हातारी वाचत नाही, तुम्ही या. ते म्हणे नाही मला जमत, मी कंपाऊंडर आहे. फोनवरचा म्हणे काही का होईना म्हातारी मरते, पण तुम्ही येऊन तर पहा, तुम्ही डॉक्टरसोबतच असता, या तुम्ही. आणि याला मस्तपैकी यानं थैली उचलली. काही मिनिटाकरता हा डॉक्टर झाला. हा आला तिथं येऊन त्यानं त्या म्हातारीच्या घरी आला. त्यानं पाहिलं म्हातारी आडवी पडलेली आहे, म्हातारीच्या गळ्याला एवढे मोठी सूज झाली. म्हातारीचा गळा सुजलेला होता. आता त्या म्हातारीचा गळा पाहिला, याला तो उंट आठवला. हे म्हणे आणा 2 दगड. झाला 1 दगड माने त्याच्या माने खाली आणि घेतला दुसरा दगड. आता मारायचं का सोडून द्यायचं, जाऊ द्या, कशाला म्हातारी मारतात. त्या रोज हप्ते येतात ना तिचे, काही ते लाडक्या बहिणीचे, तेवढेच 2-4 हप्ते येईल जगली तर आता आताच हप्ते बंद होतील. दृष्टांत संपला. अनुकरण करायला गेला, फजिती झाली. हे संत म्हणतात तुम्ही अनुकरण करू नका, तुम्ही काय करा, अनुसरण. अनुसरण कशाला म्हणतात त्याचा दृष्टांत सांगतो. भारत आणि पाकिस्तानची राजस्थानमध्ये पण सीमा आहे, तोही जोडलेली आहे. आणि त्या सीमेवर असा तारेचं काही ठिकाणी फेन्सिंग कंपाऊंड आहे, काही ठिकाणी नाही, असं आहे. एकदा असं कळलं की भारताच्या सैन्याला असं कळलं की आमच्या ठिकाणी एवढ्या अर्ध्या एकरामध्ये, काही 5,000-10,000 स्क्वेअर फूटमध्ये, 5-10 गुंठ्यामध्ये त्यांनी सुरुंग पेरून ठेवलेले आहेत पाकिस्तानच्या लोकांनी. आणि म्हणून त्या ठिकाणी या लोकांनी जाऊ नये, सुरुंग फुटू नये, बॉम्बस्फोट होऊ नये, म्हणून भारताच्या सैन्याने त्या संपूर्ण परिसराला तारेचं कंपाऊंड केलं पक्क. आणि त्याच्या भोवती सैनिक बसवले, संरक्षण करणारे सेंट्री, लक्ष पहारेकरी बसवले. आता राजस्थानचा भाग पाण्यासाठी काहिले होते. तिथे एका माणसाला तहान लागली आणि त्या कंपाऊंडच्या आतमध्ये एक हौद होता, विहीर होती, तिथे हौद होता आणि त्या हौदाला पाणी होतं. याला पाणी पाहिजे, पाणी तिथं आहे. आता यानं तिथे जायचा प्रयत्न केला तर त्या दारावर जो सैनिक उभा होता त्याने अडवलं. तो म्हणे आत जायचं नाही. हा म्हणे मला पाणी प्यायचं. अरे तू पाणी पिशील पण सगळ्याचं पाणी काढशील, एखादा बॉम्ब जर फुटला तर नाही जमत. म्हणे मी अर्ज देतो, म्हणे जमत नाही. म्हणे मी लाच देतो, म्हणे जमत नाही. त्यांना काही ऐकलं नाही. शेवटी निर्णय असा झाला की हे म्हणे तसं काही जमत नाही. मग काय झालं की 6 घंट्यांनी ती ड्युटी बदलते, हे जाऊन दुसरे येतात. तितक्या वेळामध्ये त्यानं संधी साधली आणि कुठून तरी फट फुसून तो आतमध्ये घुसला. आत गेला, पाणी पिला आणि पुन्हा पाणीत वापस आला. बाहेर आल्यावर तो सैनिक जो होता, ज्याने सोडत नव्हता, तो आसपासच कुठेतरी उभा होता. त्याला फोन आला होता, तो फोनवर बोलत होता. यानं जाऊन त्याच्या जवळ जाऊन त्याला मोठ्यानं राम राम केला. त्यानं आश्चर्यानं पाहिलं. तो म्हणे करे तुला नाही म्हटलं होतं जायला, तू कसं काय केलं? बरं गेला कसं? म्हणे थोडी कंपाऊंड पॅक आहे, कोणाला जाता येत नाही, जनावराला जाता येत नाही, मांजरीला, कुत्र्याला, डुकराला जाता येत नाही, तू कसा घुसला? तो म्हणे घुसायचा कसा घुसलाय? ठीक आहे म्हणे, पण ठीक आहे घुसलाच्या घुसला, पण तू गेला आणि पुन्हा सुरक्षित वापस कसा आला? कारण सर्वत्र सुरुंग पेरलेले आहेत, त्यामुळे तुझा पाय पडला कसा नाही? तू सांग. ते म्हणे त्याच्यामध्ये एक सिक्रेट आहे, रहस्य आहे. काय? म्हणे मी जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा माझ्या आधी कोणीतरी आत गेलं होतं, मला पावलांचे ठसे दिसले, पावलांचे ठसे. मी त्या पावलावर पाऊल ठेवत 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 बरोबर हौदापर्यंत गेलो, पाणी पिलं आणि मग वापस फिरलो तर मला दुसऱ्या बाजूला तेच पावलाचे ठसे वापस येताना दिसले. मी पुन्हा त्याच पावलावर पाऊल ठेवत ठेवत, लक्षात घ्या, पावलावर
पाऊल ठेवत ठेवत सुरक्षित वापस आलो. जे पुढे गेले होते त्यांच्या मागे मी मागे पावलावर पाऊल ठेवून गेलो, म्हणजे सुरक्षित गेलो. पुढे गेले ते निदाई झाले, वाणीतील त्यांची सीमा रे. ते गेले त्यांच्या मार्गानं, पुढे गेलो तसाच मी सुरक्षित आलो. याला म्हणतात अनुसरण. जर संतांच्या पावलावर पाऊल ठेवून जर पुढे गेलं आणि तर जाताही सुरक्षित येतं आणि वापस येताना पण सुरक्षित येता येते. अनुसरे तो अमर झाला, संतांचं अनुकरण करायचं नाही, संतांचं अनुसरण करायचं. म्हणजे काय करायचं? संत ज्या रस्त्यानं गेले त्या रस्त्यानं जायचं. मग माणसानं कोणत्या रस्त्यानं गेलं पाहिजे हाच प्रश्न महाभारतात युधिष्ठिराला पडला होता. महाभारतामध्ये अशी कथा येते की एका ठिकाणी पांडवांना वनवासाच्या काळामध्ये तहान लागली म्हणून ते पाणी प्यायला गेले आणि मग वरती झाडावर चढून पाहिलं की पाणी दिसतं का. एका ठिकाणी तलाव दिसला आणि मग सहदेवाला पाठवलं, जाय तू पाणी पी आणि पाणी घेऊन ये. तो गेला तिथे ते तलाव एका यक्षाच्या मालकीचं होतं. तो यक्ष म्हणे, थांब, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. उत्तर देऊ शकला तर मी तुला पाणी पिऊ देईन. त्यानं उत्तर दिलं नाही, पाणी पिलं, तो मरून पडला. यक्षानं त्याला मारून टाकलं. सहदेव काय येत नाही म्हणून पाहायला नकून गेला. त्यालाही यक्षानं तेच विचारलं, तोही मरून पडला. तसंच अर्जुनाचं, तसंच भीमाचं, शेवटी युधिष्ठिर केला. आणि युधिष्ठिरालाही यक्षाने अडवलं, थांब, माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. तो म्हणाला, ठीक आहे, देतो, विचार प्रश्न. तुझे भाऊ मीच मारून टाकले, या भावांना मी जिवंत करतो, तू जर उत्तर दिले तर. तो म्हणाला, ठीक आहे, मी उत्तर द्यायला तयार आहे. आणि त्याने जे प्रश्न विचारले ते प्रश्न फार महत्त्वाचे, त्याला यक्ष प्रश्नावली म्हणतात. महाभारतातला तो सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पण बाकी आपल्या कामाचं नाही, आपल्या कामाचा एकच प्रश्न आहे. त्याने विचारलंय युधिष्ठिराला की कम पंथ, हा कोणत्या पंथानं चाललं पाहिजे, कोणत्या रस्त्यानं गेलं पाहिजे. म्हणजे लोण्यावरून बुलढाणा रस्त्यानं जाव का खामगाव रस्त्यानं जाव का दारूच्या दुकानाकडे जाव का गजानन महाराजांच्या मंदिराकडे जाव, रस्त्यानं कोण्या जाव, कप पंथा. त्याने उत्तर दिले, महाजनो ये नगतंस पंथा. म्हणजे महाजन लोक ज्या रस्त्यानं गेले त्या रस्त्यानं गेलं पाहिजे. महाजन म्हणजे महाजन आडनावाचे लोक जिकडून गेले त्याच्या मागं मागं जा. जागे आहेत ना, झोपले नाहीत ना. आपला एक तास संपत आला बरं. महाजन म्हणजे मोठे लोक, महजना, जे मोठे लोक आहेत, जे महापुरुष आहेत, म्हणजे जे वडील आहेत त्यांच्या मागे जा. ये वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, ये रतेची अनुष्ठिती सामान्य सकळ यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. मोठ्या ज्या रस्त्यानं गेले त्या रस्त्यानं गेलं पाहिजे. महाजनो येन गतंस पंथा, सोपा रस्ता आहे. तो
मूळ श्लोक असा आहे, तर्को अप्रतिष्ठा श्रुतियो विभिन्ना नैको मुनिर्यस्य वचत् प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितं गुहायाम महाजनो येन गतं स पंथा. असं युधिष्ठिरांना उत्तर दिलंय की या समाजामध्ये, या जगामध्ये तर्काला प्रतिष्ठा नाही. तर्कटी लोकांच्या नादी लागायचं नसते. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्वराहो नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडाल. त्यांच्या मागे लागू नका. ती मुलगी रस्त्यानं चालली होती आणि ती लंगडत होती. एक मुलगी रस्त्यानं चालली लंगडत होती. एका दुकानाच्या ठिकाणी कुठेतरी एका ओट्यावर एक 3-4 डॉक्टर बसलेले होते आणि काही दुसरे लोक होते शेतकरी. एक म्हणे ती मुलगी काहून लंगडत असेल हो. ते म्हणे बहुतेक तिच्या आता डॉक्टर होता समजा हृदयाचा, तो म्हणे हृदयाच्या नसा खराब झाल्या असतील, त्याच्याशी जोडलेल्या असतात म्हणून तिला रड असेल. दुसरी म्हणे बहुतेक तिचा दात दुखत असेल म्हणून. तिसरा म्हणे बहुतेक तिजवळ शेतकरी म्हणे बहुतेक तिचा हप्ता जमा झाला नसेल म्हणून जेवायला भेटला नसेल म्हणून ती उपाशी पोटी रडत असेल. मग कोणी म्हणे पायाला लागलं, कोणी म्हणे हाताला लागलं, कोणी असं कोणी तसं. शेवटी म्हणे तिला बोलवा. तिला बोलावलं. म्हणे लंगडते काय? ती म्हणे काही नाही म्हणे माझ्या पायाची जी सँडल आहे, सँडल चप्पल, त्याचा अंगठा तुटला आणि जवळपास शिवायची सोय नाही, मी लंगडत चालली. तिचं काय उत्तर होतं काय? अंगठा तुटला. आणि लोकांना तर्क केले. तर्क प्रतिष्ठा. एक मुलगा तर्कशास्त्र शिकून आला. तर्कशास्त्र MA झाला तर्कशास्त्रात आला. म्हणे आई आता मी तर्कशास्त्र शिकलो, मी आता सगळ्यात हुशार आहे, मी तर्कानं होत्याचं नव्हतं करू शकतो आणि नव्हत्याचं होतं करू शकतो. म्हणे कसं? तिनं आणले होते याला खायला लाडू. म्हणे हे लाडू किती आहे? म्हणे 3. कोण? म्हणे आई. म्हणे हे लाडू जे आहेत ना म्हणे, हे लाडू होते किती होते? 3 लाडू होते. मग एक काम कर म्हणे, होत्याचं नव्हतं करता येते म्हणे तिला. मग म्हणे लाडू जे आहेत ना म्हणे, हा पहिला लाडू, 2 लाडू आणले होते. मग म्हणे हा लाडू किती? म्हणे 1 आणि हा दुसरा 2. मग 2 आणि आता हे 2 झाले म्हणे, 1 2 2 आणि 1 3. म्हणजे पाय म्हणे तू आणले 2 पण आहे किती? 20. माझं तर्कशास्त्र सांगते 3. मग इकडून मोजा, 1 आणि 2 2 आणि 1 3. आई म्हणे काय आमचा पिंट्या हुशार झाला. बाईला उजळलं. पण तिकडून त्याचा बाप आला, तो एकाच बाप. म्हणे काय म्हणणं आहे? म्हणे हे म्हणते म्हणे 2 लाडू नाही ते 3 लाडू आहे. ते म्हणे सोपं आहे म्हणे. 1 लाडू म्हणे पिंट्या, 1 लाडू मी खातो, 1 लाडू तुझी आई खाते. उचलून घ्या. उचलले. आणि तिसरा तुझ्या तर्कशास्त्राने निर्माण केलेला लाडू जो आहे तिसरा तू खाऊन घे. नव्हतंच काही. त्यामुळे तर्को प्रतिष्ठा श्रुतियो विभिन्ना. ग्रंथ सुद्धा अलग अलग सांगतात. वेदाच्या श्रुती परस्पर विरोधात बोलतात. वेद अनेक अर्थ सांगितलेले खूप आहेत. तुम्ही गणेश पुराण काढलं ते म्हणतात गणपती सगळ्यात मोठा आहे, बाकी सगळे त्याचे नौकर आहेत. तुम्ही शिवपुराण काढा म्हणे महादेव सगळ्यात मोठा आहे, बाकी सगळे त्याचे नौकर आहेत. तुम्ही विष्णू पुराण काढा ते म्हणे विष्णू सगळ्यात मोठा, बाकी सगळे त्याच्या कामावर आहेत. तुम्ही देवी पुराण काढा ते म्हणते देवी सगळ्यात मोठी आहे, तिच्या कामावर सगळे रोजगार हमी योजना तिच्यावर सगळे नोकर आहेत. हे सगळे सांगतात. ते खोटं का खरं? ते खरंच आहे. त्याची उत्तरही मला माहिती आहे. पण आता तुम्हाला आज सगळं दिलं तर कसं होईल? आज सगळं काही सांगत नाही. पण श्रुती अलग अलग बोलतात. ते परस्पर विरोधी बोलतात. त्याला शास्त्रात व्याघात दोष म्हणतात. कधी सृष्टी असंही म्हणते, कधी तसंही म्हणते. असं त्यामुळे शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे कुशले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म भोगाचे भांडार, शरीर दुसऱ्या चरणात म्हणतात शरीर रोगाचे भांडार, दुःखाचे कोठार. ज्याला काय म्हणायचं?
याला दोष म्हणतात. मग म्हणून म्हणतात श्रुतियो विभिन्ना, श्रुती अलग अलग बोलतात. नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम, एका मुनीचं दुसऱ्या मुनीशी पटत नाही. दोन कुत्रे, दोन भिकारी, दोन महाराज, दोन साधू एका जागी येत नसतात. हो, हे आमचं रहस्य आहे, तुम्हाला कशाला सांगा. तर रहस्य आमचं तुम्हाला माहित नाही म्हणून बरं आहे. हो, ती येत नसतात. एक मुनी दुसऱ्या मुनीसारखा येत नाही. विश्वामित्राला वसिष्ठ चालत नव्हते आणि दोघायला दुर्वास चालत नव्हते, ते जमत नव्हतं. म्हणून नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितं गुहायाम, धर्माचं तत्व म्हणून लोकल्या गेलंय. मग आम्ही सामान्य जनतेनं काय करायचंय ते म्हणे, सामान्य जनतानं काय करायचंय, मोठे लोक गेले त्या रस्त्याला जायचं. मोठे कोण आणि रस्ता कोणता, आणखी खुला चला. ते म्हणे मोठे कोण, तर म्हणे रस्ते बाय 4 प्रकारचे रस्ते पुन्हा. ते म्हणे मार्ग मोठा आहे पण सांगणारा हा हलका आहे, कनिष्ठ आहे. मार्ग श्रेष्ठ आहे, सांगणारा कनिष्ठ. मार्ग एक प्रकार लक्षात घ्या, लक्षात ठेवा. दुसरा मार्ग कनिष्ठ आहे म्हणजे गौण आहे, निम्न दर्जाचा आहे, पण सांगणारा श्रेष्ठ आहे. तिसरा मार्गही कनिष्ठ आहे, सांगणाराही कनिष्ठ आहे. आणि चौथा मार्गही श्रेष्ठ आहे, सांगणाराही श्रेष्ठ आहे. पहिला प्रकार मार्ग श्रेष्ठ आहे पण सांगणारा कनिष्ठ आहे. भगवंत गेले कौरवांकडे शिष्टाई करायला. तेव्हा म्हणाले, अरे दुर्योधना 5 गावं दे रे यांना. 5 गावं दिले की तुला आम्ही युद्ध टळते तुझं, तुला आम्हाला काही नको, सगळं युद्ध तूच भोग. तो म्हणे ठीक आहे, मी 5 गावं घेतो आणि तुम्हाला हे करतो. 5 गावं कोणते? भगवंत तो चतुरातूर, तो म्हणाला 5 गावं कोणते आहेत? म्हणजे वारणावर्त, वृकप्रस्थ, तिलप्रस्थ, सुवर्णप्रस्थ, इंद्रप्रस्थ 5 गावं मागितले. म्हणजे आजच्या भाषेत बोलू का? ते म्हणे 5 गावं दे. कोणते कोणते? म्हणे एक दिल्ली दे, एक कलकत्ता दे, एक मद्रास दे, एक बंगलोर दे आणि उरलं ते चंदीगड दे, तर हैदराबाद. आता हे गावं जर त्या दुर्योधनाला दिले तर उरलं काय त्याच्याजवळ? म्हणजे अंजनी बुद्रुक, रोना, वर्णा, निमकवळा, हिच्यामध्ये काय उत्पन्न आहे? मार्ग श्रेष्ठ आहे पण सांगणारा श्रेष्ठ आहे. दुर्योधन असं दुर्योधनाला म्हटल्यावर दुर्योधन चिडला आणि दुर्योधन म्हणे मी तुम्हाला सुईच्या आग्रावर मावेल एवढी पण जमीन भूमी तुम्हाला द्यायला तयार. मग असं म्हटल्यावर मार्ग श्रेष्ठ होता, त्यांनी त्या ठिकाणी मग घडलं असं. माझ्याकडे लक्ष द्या, जाऊ द्या, ते करून राहिले, ते एक्सपर्ट लोक करत आहेत, सेवा करतात. त्यांना विचारला की 5 बोलला की दुर्योधनाचा आता काय चालू होतं, 5 गावं मागितले, त्याने दिले नाही, दुर्योधन चिडला. मग भगवंत त्याला म्हणाले की तू असं का बरं वागतो रे? विषय संपला, संध्याकाळी भेट झाली. दुर्योधनाला म्हणे असं का वागतो? दुर्योधन असं म्हटला, महाभारतात उल्लेख आहे, दुर्योधन असं म्हटला की देवा मला कळतं की मी चुकीचं वागतोय, पण काय करू, माझ्या हृदयात जो भगवंत बसलाय तो सांगतो तसं मी वागतो. जानामि धर्मं नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्मं नचमे निवृत्ती, केनोपि देवो हृदये स्थितेन यतो वदामि ततो आचरामि. तरी असं वर्णन केलं आणि मग म्हणाला की अशा पद्धतीचा उपदेश दुर्योधनाच्या मुखात आहे. मार्ग त्यांचा जो उपदेश आहे तो श्रेष्ठ आहे,
पण सांगणारा दुर्योधन असल्यामुळे ते आपल्याला मान्य करता येत नाही. सांगणारा कनिष्ठ. दुसरा रस्ता असा आहे की सांगणारा हा दुसरा मार्ग असा होता की सांगणारा कनिष्ठ होता, सांगणारा श्रेष्ठ होता पण मार्ग कनिष्ठ होता. त्याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे की अश्वत्थामा हतः असं अशा पद्धतीचं वाक्य जेव्हा द्रोणाचार्याला मारण्यासाठी वर्णन युधिष्ठिरांना केलं त्यावेळी युधिष्ठिराला खोटं बोलायला लावलं भगवंतांनी. खोटं बोलणं वाईट, खरे बोला तरी हुकासाठी जुळे हरी. खोटं बोलणं देव सांगतोय, पण खोटं बोलायला देव सांगतो, पण खोटं बोलणारा कोण आहे? देव सांगतो. मार्ग खोटा आहे, सांगणारा देव जरी असला तरीही ते आम्हाला मान्य नाही. तिसरा आहे मार्गही कनिष्ठ आहे, सांगणाराही कनिष्ठ आहे. म्हणजे ऐकणारा दुर्योधन आहे आणि सांगणाराही शकुनी आहे. असे शकुनी घरोघरी गावोगावी पुष्कळ असतात, तेही असतात, तो आपल्याला मान्य नाही. पण चौथा रस्ता असा आहे की मार्ग श्रेष्ठ असला पाहिजे आणि सांगणाराही श्रेष्ठ असला आहे. सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आहे भक्तिपंथाचा आणि सांगणारा जे आहे ते संत आहे, त्या मार्गानं चला असं ते पहिल्या चरणात. मार्ग दावोनी गेले 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 मार्ग दावोनी दयानी दीत मार्ग दावून गेले. कोण गेले? ज्यांनी मार्ग दाखवला ते श्रेष्ठ आहेत, कारण ते दयानिधी आहेत. दयानिधी कोणाला म्हटलंय? संतांसाठी विशेषण वापरलंय दयानिधी. दयानिधी म्हणजे कलेक्शन, निधी म्हणजे एकत्र करणे, निधी म्हणजे संग्रह. अष्टसिद्धी नवनिधी के दाता. त्यामुळे अनेक प्रकारच्या निधी असतात. नवनिधी तर त्यात सांगितल्या 40मध्ये, पण अशा अनेक निधी असतात. त्यामध्ये दयानिधी सर्वश्रेष्ठ निधी आहे. दया धर्म का मूल मरण मूलाभिमान तुलसी दयान छाडी जब तप कमी धर्म दया महत्वाचे. दया ही भांडवल संता म्हणून सर्वाभूत म्हणून दया महत्वाचे. संत ही दयावंत असतात. म्हणून वर्णन असं केलंय, प्रसंग असा येतो की वाल्मिकी वाल्या कोळी होते पहिले. हा जो वाल्या कोळी होता हा माणसं मारायचा. वर्णन असं मिळतंय की त्यांनी एक माणूस मारायचा, तो जर मारला तर एक दगड रांजणामध्ये टाकायचा. असे खड्याचा छोटा दगड, एखाद्या वाळूचा दगड आतमध्ये टाकायचा. असे त्यांना रांजणं भरून भरून माणसं दगड जमा झाले. इतके माणसं मारले. इतके माणसं मारताना त्यांचं रक्त पाहताना, त्यांचे आतडे काढताना ज्याचे हात थरथर कापत नव्हते तो वाल्या लक्षात घ्या. मग संतांची भेट झाली, त्याच्यामध्ये बदल झाला. उलटा मंत्र जपत जग जाना वाल्मिक भय ब्रह्म समाना. गोळीयाची कीर्ती वाढली गहाना केले रामायण बोलिला वाल्मिक. मग
तो वाल्मिकी आता ते चित्र राहू देऊ. वाल्मिकीचं कोणतं, जो माणसं मारत होता तो वाल्या. आणि आता चित्र असं आलं की हे वाल्मिकी ऋषी झाले, आमूलाग्र परिवर्तन झालं. आणि मग त्रिवेणी संगम आहे, त्या त्रिवेणी संगमावर प्रयागराजाला सकाळी सकाळी हे वाल्मिकी ऋषी स्नानाला चालले होते. आणि जात असताना ती वाळू, थंड पडलेली वाळू, सकाळी 4 वाजता असं जात असताना त्यांचं लक्ष गेलं समोरच्या एका झाडावर. त्या झाडावर 2 पक्षी होते. ते पक्षी होते क्रौंच नावाचे. त्यातला एक होता नर, दुसरी होती मादी. त्या दोघांचं मिथून चाललं होतं, मैथून. आणि तितक्यात हे यांचं लक्ष गेलं त्या पक्षाकडे आणि हे पाहू लागले प्रकृतीची, निसर्गाची, भगवंताची किमया. आणि हे बघत असताना, निरीक्षण करताना अचानक कुठून तरी सू सू करत बाण आला. तो बाण त्यातल्या नर पक्षाला लागला. तो पक्षी मेला, क्रौंच पक्षी. तो मेल्याबरोबर ती जी मादी होती त्या मादी क्रौंच पक्षाने विलाप केला, रडू लागली, क्रंदन केलं, आक्रोश केला. तो आक्रोश एवढा हृदयद्रावक होता की यांच्या हृदयामध्ये असे शेकडो भाले टोचावे इतकी त्यांची आग झाली. आग वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी वाहू लागलं, खूप वाईट वाटलं. आणि तोंडातून शब्द बाहेर पडले, निषाद त्वमगमहा शाश्वती समहा यत्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम. याचा अर्थ असा आहे की अरे निषादा, जो बाण मारतो पारधी निषाद, अरे निषादा मारू नको त्यांना. अरे त्या क्रौंच पक्ष्यांनी तुझं काय वाकडं केलं होतं रे? तुला पैसे मागितले होते का? तुला लाडक्या बहिणीचा हप्ता मागितला होता का? तुला एखादं घरकुल मागितलं होतं का? एखादं रेशन कार्ड मागितलं? तुझं काय वाकडं केलं होतं रे? कशाला त्यांच्या वाटलं गेला? तमगमा शाश्वती समा या क्रौंच मिथुनादेकम अवधी काम मोहितम. त्या मिथुन पक्ष्यांचं तू वाईट केलंय, तू फार वाईट केलंय. असे शब्द जेव्हा बाहेर पडले ना, तेव्हा नंतर त्यांच्या लक्षात आलं आपण काय बोललो, की पहिली जगातली कविता आहे. आणि मग तिथून पुढे रामायण निर्माण झालं, मग पुढे महाभारत झालं, नंतरच्या पासून कविता सुरू झाली. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की ज्याचे हात हजारो माणसांना कापताना ज्याचे तळ बिलकुल डगमगत नव्हते, त्याला एक पक्षी मेल्यावर इतकं वाईट वाटलं. हा परिवर्तन कोणाचं झालं? त्याला म्हणतात दयानिधी. दाखवला, श्रेष्ठ अशा संतांनी रस्ता दाखवला. कोणता रस्ता आहे? भक्तिपंथ बहुसोपा पुण्यनाग विहका. स्वल्प वाटे चला जाऊ, नाम गाऊ विठोबाचे सोपेवर मामा सांगितले संधी. आणि अशा पद्धतीचा भक्तीचा रस्ता त्यांनी दाखवला. आणि अशा श्रेष्ठ रस्त्याने जात असताना संतांनी, दयानिधी संतांनी तो रस्ता दाखवला. आता त्या रस्ताही कळला, चालायचंही आहे, पण आता आम्ही करायचं काय? महाराज म्हटले तुम्ही चालायला पण लागले, पण पथ्य पाळून चाला. ते म्हणे कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलाही डॉक्टर औषध देतून सोबत पथ्य सांगतो. वांग खायचं नाही, दारू प्यायची नाही, तंबाखू खायचा नाही. पथ्य जर पाळलं नाही तर रोग पुन्हा औषध काम करणार नाही. पथ्य सांगितलंय. परमार्थामध्ये पथ्य आहे का? म्हणजे हो, पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे जेणे विठ्ठल म्हणून जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य आणि पथ्य जे आहे ते पथ्य पाळलं पाहिजे. रस्त्यानं चालत असताना पथ्य पाळले. पथ्य म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगतो, सिग्नल. ते रस्त्यानं असतात की ते सिग्नल. आमच्या मेकरला समृद्धी आहे. एक माणूस नवीन ड्रायव्हिंग शिकला माझ्यासारखा आणि ड्रायव्हिंग करू लागला. मग त्यानं समृद्धी देऊन गाडी काढली
तो गेला तिकडे सिन्नरपर्यंत, तिथून खाली उतरला, तिथून सुरक्षित सडकेच्या रस्त्यानं स्पीड ब्रेकर टाळत, गर्दी टाळत, कोणाला धक्का लागू न देता फार व्यवस्थित चालवत 700-800 किलोमीटर गाडी चालवून मुंबईला निघाली. मुंबईमध्ये लगे आतपर्यंत पोहोचलो, अर्ध्या रस्त्यात दादरपर्यंत तिकडेपर्यंत. आणि तिथं पोहोचल्यानंतर त्याला तो रस्त्यात लागला तो लाईट, तो पिवळा, हिरवा, लाल. पिवळा लागला की पुढं जायचं, लाल लागला की थांबायचं. याला लाल लाईट लागल्यावर हे पुढेच दामटली आहे ना गाडी. पोलिसांना फिरत्या वाजवल्या, थांबा म्हणले, थांबा थांबा. हे म्हणे आपण पळून जाऊ. हे पुढे पळालं. त्यांना समोरच्या चौकातल्या पोलिसाला फोन केला, त्यांना बॅरिकेड्स टाकले, याला अडवले. 5,000 रुपये दंड केला, कारण सिग्नल तोडला. त्यानं साधा प्रश्न विचारला, म्हणे मी 800 किलोमीटर गाडी सुखरूप आणली, तर याचं बक्षीस द्यायचं सोडून एक सिग्नल तोडला तर तुम्हाला 5,000 रुपये दंड करतात. अरे तुम्ही मला 800 किलोमीटर गाडी चालवा याचं बक्षीस दिलं पाहिजे, असं याला पोलिसाला उत्तर दिलंय. बरोबर आहे का? ट्रॅफिक पोलीस म्हटला, तू गाडी किती चांगली चालवली महत्वाचं नाही, तू सिग्नल सांभाळले का, परमार्थामध्ये पथ्य सांभाळले का, किती चांगला परमार्थ केला महत्वाचं नाही, परमार्थात पथ्य सांभाळले का. आणि अशा पद्धतीनं परमार्थात सांगितलेले नियम पाळून, साधी गोष्ट आहे, ज्या मुखातून भगवंताचं नाव घ्यायचं ते मुख शुद्ध असलं पाहिजे. गांजा भांग सुद्धा नका घेऊ सुद्धा, उपत्य संसारा आणि तू दारू आहे, गांजा आहे, तंबाखू आहे. आणि ज्या तोंडातून भगवंताचं नाव घ्यायचं ते तोंड गचाळ असेल तर कसं होईल बरं? पहिले दारूचं गंगा शुद्ध आहे, पण दारूच्या भांड्यात आणली ना. त्यामुळे पथ्य कोणते? महाराज म्हटले, आम्ही सांगितले रस्त्यानं पथ्य पाळून चाला. दुसऱ्या चरणात तेरेची पंथे चालू जाता, तेरेची पंथे चालू जाता, तेरेची पंथे चालू जाता, तेरेची पंथे चालू जाता. न पडे गोता कोठे काही, न पडे गोता कोठे काही, न पडे गोता कोठे काही, न पडे गोता कोठे काही. तेरेची पंथे चालू जाता, तेरेची पंथे चालू जाता. या पंथांना जर तुम्ही चालायला लागले तर काय होईल? फलश्रुती म्हणतात, न पडे गुंता कोठे काही. गुंता शब्द महत्वाचा आहे. गुंता म्हणजे गाठ, गुंता म्हणजे संदेह. गाठ, शरीरावर गाठ झाली म्हणजे कॅन्सरची, त्यातून कॅन्सर उद्भवतो. लगेच सावध व्हा, गाठ जमत नाही. गाठ गाठ रयमन धागा प्रेम का, ना खींचो तो टूट जाए, टूट जाए तो ना मिले, मिले गाठ पण जाए. धागा जो आहे ना प्रेमाचा तो ओढू नका, ओढला तर तुटेल. संत रवी रहीम असं म्हटले. त्यामुळे ओढू नका, कारण संदेह जो आहे ना हा संदेह फार वाईट असतो. संदेह मग हे जे संदेह कुठे जाईल? संताच्या रस्त्यानं चालले तर जातील. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे, असं विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य म्हणतात. आणि याचं वाक्यांतर यांनी केलंय, संध्याच्या सुटल्या गाठी झालो कोटी शीतळ, न पडे का कुठे काही. आणि मग ते म्हणाले, सगळं कारण तुम्ही हे करता, पण हे करत असताना अडचण अशी आहे की आम्हाला नेमकं लोक उलटं पालटं सांगतात. तुम्ही जरी रस्त्यानं चालले तरी कोणी म्हणते असं, कोणी म्हणते तसं, कोणी उलटं. मी कोणाचं ऐकायचं? महाराज म्हटले, नाना मोडून या नाना मते देते सिद्धांत सौरसू. अनेक प्रकारचे लोक अनेक मतं सांगतात. मी हे सगळे मोडून टाकले, नवे नवे हे सगळ्या मतांचं एकत्रीकरण केलं, काला केला, खिचडी केली. जशी सगळ्या नद्या समुद्रामध्ये एक होतात, ती तीर्थे जे त्रिभुवनी
ती अवघी गळती समुद्र अवगाहनी एकत्र येतात. तसं संस्थांच्या जवळ सगळे विचार, सगळे तत्वज्ञान, सगळे प्रवाह एकत्र होऊन येत असतात. म्हणून संत हे त्रिवेणी संगमे. मुद मंगलमय संत समारो, मुद मंगलमय संत मंगल भवन अनेकांची अनेक मतं होती. ती सगळी मतं मोडून टाकली म्हणजे त्याचा सार काढला. सार 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 धोबा सगळ्यांचं सार काढलं. मंथन केलं, नवनीत काढलं, मंथुनी नवनीता सगळं एकत्र केलं आणि ते देती सिद्धांत चौरसू. चौरस म्हणजे अमृत, सगळ्यांचं एकत्र करून जे चौरस असं चौरस दिलं. आणि हे कोणी दिलं? महाराज म्हणतात हे ज्यांनी दिलं ना ते सुरुवातीला म्हटले ते दयानिधी जे होते, जे संत होते, ते संत कृपावंत बनले आणि त्यांनी सुखरूपी अमृत, नुसतं अमृत नाही, सुखाचा समुद्र, सुख सिंधू असा आम्हाला दिला चौथ्या चरणात. हरे
वृत्तीनं अंतःकरणाभूत अंतर्मुख होणं म्हणजे स्वरूपावर स्थिर होणं म्हणजेच सुखरूप होणं असते. पण वृत्तीची अंतर्मुखता, वृत्तीची सुखारूढता याला सुख म्हणतात. आणि सुख कशाला म्हणतात? यो वै भूमा सुखम. जे व्यापक असते ते सुख असते, जे व्यापक असते तेच भगवंताचं स्वरूप असते आणि भगवंत सुखरूप असतो. म्हणून भगवंताचाच अंश जीव असल्यामुळे तो सुखरूप होतो. हे स्वतःच्या स्वरूपाचं आत्मज्ञान संत करून देतात. म्हणून ते कृपावंत आहे. पहिल्या चरणात दयानिधी म्हटलंय, शेवटच्या चरणात कृपावंत म्हटलंय. याला उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता असं शास्त्रात म्हटलेलं आहे. या अभंगामध्ये हे साधलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीनं कुठल्या मार्गानं चालावं तर संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालावं. संतांनी दाखवलेला मार्ग हा तुमच्या दिंडीच्या रूपाने शेगावला जाणार आहे, संत भूमीकडे जाणार आहे, गजानन महाराजांची कृपा संपादन करणार आहे आणि ती कृपा तुम्हाला प्राप्त व्हावी अशी भगवत चरणी प्रार्थना करून आपण सगळीला पूर्णविराम देऊ. या ठिकाणी ही जी पवित्र भूमी आहे, ही पवित्र भूमीवर असणारं अत्यंत पावन असलेलं गजानन महाराजांचं मंदिर, या मंदिराच्या ठिकाणी जे अविरात्र अहोरात्र आणि वर्षभर सेवा करणारी ही पंचक्रोशीतली सगळी भक्त मंडळी, हा वावगे परिवार आणि त्यांना साथ करणारी आमच्या रोणावरणा आदी करून गावातली सगळी मंडळी एकत्रपणे या सगळ्यांना मी खूप धन्यवाद देतो. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. कारण दिंड्या येत राहतात जातात, पण तुम्ही हे चालवता. खरं म्हणजे तुम्ही खरोखर अभिनंदनाला, तुम्ही चमत्काराला, तुम्ही वंदनाला पात्र आहात. तुम्ही दोन्ही दिंड्या, मग ती गोदरीची आहे, आमचे हरिभाऊ आहेत, आमचे सुरडकर भाऊ आहेत आणि इतरांची नावं माहीत नाही म्हणून घेता येत नाही. पण तुम्ही सगळे दिंडीचे लोक, या टिसाळवाडीचे लोक, या घाटनांदऱ्याचे लोक आणि तुम्ही सगळे दिंडीनं नामस्मरण करत चालता. तुम्ही फार पुण्यवान आहात. पूर्वजन्मातलं तुमचं पुण्य होतं म्हणून तुम्हाला ही सेवा लाभते. तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन ही सेवा तुम्हा सगळ्यांच्या वारकऱ्यांच्या, सगळ्या श्रोत्यांच्या, वारकऱ्यांच्या, महेशाच्या मूर्तींच्या चरणावर अर्पण करू. अधिकते सरते निवृत्ती पुरते करून घ्या विनपितासी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले येथ माझे जीव अज्ञानात विस्मृतिर्भ्रांत्या यन्योनम अधिकं पठन् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. श्वासानंद माऊली महाराज, श्वासानंद माऊली, 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 श्वासानंद माऊली महाराज, श्वासानंद माऊली. मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई ब्रह्मचित्तला मुक्ताबाई ब्रह्मचित्तला मुक्ताबाई मुक्ताबाई जगदेवनी मुक्ताबाई ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण
ब्रह्मेश्वासानंदाय नमः। ओम 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 ब्रह्मेश्वासानंदाय नमः। ब्रह्मेश्वासानंदाय नमः। ब्रह्मेश्वासानंदाय नमः। ब्रह्मेश्वासानंदाय नमः। ब्रह्मेश्वासानंदाय नमः। ब्रह्मेश्वासानंदाय नमः। हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जनार्दन एकनाथ स्वामी महाराज, नरहरी शामराज महाराज, आनंदी आत्मानंद रंगनाथ स्वामी महाराज, ओम ब्रह्मेश्वासानंद स्वामी महाराज, अवधूत चिंतन श्री विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय।